अंडा करी तर सगळेच बनवतात, पण आजची ही झणझणीत मसालेदार आणि चविष्ट अंडा करी एकदा नक्की करून पहा. तिची चव तुम्हाला नक्कीच आवडेल. चला रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, मी इथे तव्यावरती एक मोठा चिरलेला कांदा घेतलाय स्लो फ्लेमवरती. आता यावरती मी तेल घालते आणि मी चांगलं भाजून घेते. आता ह्यामध्ये मी 3 आल्याचे तुकडे घालते, चांगलं मिक्स करते. आता यामध्ये मी ओलं खोबरं घालते, चांगलं भाजून घ्यायचं ओलं खोबरं. खोबरं आता लालसर होत आलंय आणि यामध्ये घालते मी लसूण. लसूण पण चांगले भाजले गेले पाहिजे. हे बघा, वाटप तयार झालं तर मी गॅस बंद करते आणि थंड होऊ दे थोडंसं. आता मी मिक्सरमध्ये घालते, त्यामध्ये कोथिंबीर घालते आणि हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून टाकते. हे बघा, मी इथे 6 अंडी घेतली आहे आणि हे उकडलेले आहेत. आता ह्याची सालं सोडली. आता मी ह्याला चीर पाडून घेते. हे बघा, सगळ्या बाजूला असे चीर पाडून घ्यायचे. अशा प्रकारे मी बाकीच्या अंड्यालाही असे चीर पाडून घेते. हे बघा, सगळ्या अंड्याला चीर पाडून झाले आहेत. हे बघा, इथे टोप ठेवले स्लो फ्लेमवरती. आता यामध्ये मी तेल घालते. आता यामध्ये मी एक अंड घालते. आता मी थोडीशी हळद घालते, अर्धा चमचा काश्मीरी लाल पावडर घालते, चवीनुसार मीठ घालते आणि हे वरच्यावर मिक्स करायचं, जास्त जोर नाही लावायचा आणि ना हळूहळू, जास्त नाही. हे बघा, मिक्स करून चांगलं झालंय. हे बघा, अशी अंडी फुटतील नाही तर. आता मी गॅस बंद करते आणि एक काढून घेते एका प्लेटमध्ये. आणि ह्याच टोपमध्ये मी तेल घालते स्लो फ्लेमवरती. ह्यामध्ये घालते 1 चमचा जिरं, 2 लवंग, 2 काळी मिरी, 1 वेलची, 1 दालचिनी आणि हे चांगले मसाले भाजून घ्यायचे स्लो फ्लेमवरती. आता यामध्ये घालते मी बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला भाजून घ्यायचा, कांदा मऊ व्हायला पाहिजे. आता यामध्ये घालते मी टमाटर बारीक चिरलेला आणि टमाटर चांगलं भाजून घ्यायचं मीडियम फ्लेमवरती. आता यामध्ये घालते मी 1 चमचा काश्मीरी लाल पावडर, चिमूटभर हळद, 1 चमचा लाल मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धना पावडर. हे बघा, हे सगळे मसाले चांगले भाजून घ्यायचे. स्लो फ्लेमवरती नेहमी मसाले भाजायचे असतात. आता ह्यामध्ये मी वाटण घालते, जे मी मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं. हे जे वाटण आहे हे सगळे मसाल्यांसोबत मिक्स व्हायला पाहिजे. हे बघा, मसाल्यांसोबत चांगलं मिक्स झालं तर मी झाकून ठेवते 10 मिनिटासाठी स्लो फ्लेमवरती. 10 मिनिटं झाली आहे. आता मी ह्याचं पाणी या टोपमध्ये घालते आणि चांगलं मिक्स करून घेते. हे बघा, जास्त पातळपणे जास्त जाडपणे मीडियम असलं पाहिजे. आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते. आता या साराला ना जरा उकळी येऊ दे, म्हणून मीडियम फ्लेमवरती अशीच उकळी येऊ दे. हे बघा, आता उकळी आली आहे चांगली. बघा कसं. ह्याची फ्लेम स्लो करायची आणि एक अंड घालायचं. हे बघा, चांगली उकळी आली आहे. तर आपले अंडा करी रेडी झाले. तर अशा प्रकारे अंडा करी रेडी झाली आहे. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी सानियाज किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.